ಕೊರೋನಾ ಅಬ್ಬರಕ್ಕೆ ಬ್ರೇಕ್ ಹಾಕಲು ದೆಹಲಿಯಲ್ಲಿ 1 ವಾರದ ಲಾಕ್ಡೌನ್ ಜಾರಿ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಈ ನಡುವೆ ದೆಹಲಿ ಗಡಿಗಳಲ್ಲಿ ರೈತ ವಿರೋಧಿ ಕಾನೂನುಗಳನ್ನು ವಿರೋಧಿಸಿ ನಡೆಸುತ್ತಿರುವ ಅನ್ನದಾತರ ಪ್ರತಿಭಟನೆಯ ಕತೆ ಏನು? ಅಂತ್ಯವಾಗುತ್ತಾ ಗಡಿಗಳಲ್ಲಿ ನಡೆಯುತ್ತಿರುವ ರೈತರ ಪ್ರತಿಭಟನೆ ಎಂಬ ಪ್ರಶ್ನೆ ಮೂಡುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಕೊರೋನಾ ಕರಾಳ ಛಾಯೆಯಲ್ಲಿ ಶಾಹೀನ್ ಬಾಗ್ ಮಾದರಿಯಲ್ಲಿ ಪ್ರತಿಭಟನೆಗೆ ಸರ್ಕಾರ ಬ್ರೇಕ್ ಹಾಕುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಆದರೆ ಸರ್ಕಾರದ ಇಂತಹ ನಿರ್ಧಾರಕ್ಕೂ ಮುನ್ನ ನೇಗಿಲ ಯೋಗಿಗಳು ಎಚ್ಚೆತ್ತುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಕೊರೋನಾ ಮುನ್ನೆಚ್ಚರಿಕಾ ಕ್ರಮಗಳೊಂದಿಗೆ ತಮ್ಮ ಪ್ರತಿಭಟನೆ ಮುಂದುವರಿಸಲು ರೈತರು ಕರೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. परसों शनिवार को संयुक्त किसान मोर्चा की 9 सदस्यीय कमेटी है, उसकी बैठक हुई और उसके बाद संयुक्त किसान मोर्चा की जो जनरल बॉडी है उसकी बैठक हुई. उसमें जो तमाम फैसले हुए जो अध्यक्ष जी ने अभी बताए हैं, मैं उनमें से सिर्फ एक पक्ष पे फोकस करूंगा जिसके बारे में आज पूरा देश जानना चाहता है. पूरे देश में कोरोना की चर्चा है और हर आपदा में अवसर ढूंढने वाली ये सरकार इसमें भी अवसर ढूंढ रही है. अखबारों में खबरें छपी हैं कि ऑपरेशन क्लीन होने वाला है. इस क्लीन का सफाई से कोई मतलब नहीं है, सफाया करने से मतलब है. मतलब ये है कि मौका उठाओ, कोरोना का हवा फैलाओ और उसके अंदर किसान आंदोलन का बोरिया टेंट समेट दो. और सब ये कोरोना के नाम पे. पिछले साल सरकार एक बार कर चुकी है काम, तो अब इनको लगता है कि कुछ भी कर सकते हैं. और जो हरियाणा के मुख्यमंत्री का बयान आया है किसानों से अपील करते हुए, जो देश के कृषि मंत्री का बयान आया है कि बस अब आप उठा लीजिए, आपकी बातों पे विचार कर लिया जाएगा, ये सब भूमिका बनाई जा रही है इसके लिए, ताकि मौका आने पे सफाया किया जा सके. इस पे विचार करके संयुक्त किसान मोर्चा की तरफ से फैसला हुआ है कि इस चुनौती का किसान डट कर जवाब दे. ಏಪ್ರಿಲ್ 24ಕ್ಕೆ ಅನ್ನದಾತರ ಹೋರಾಟ 100 ದಿನ ಪೂರೈಸಲಿದೆ. ಹೀಗಾಗಿ ಪ್ರತಿರೋಧ ಸಪ್ತಾಹ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಪ್ರತಿಭಟನೆಗೆ ಶಕ್ತಿ ತುಂಬುವ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಲಾಗುತ್ತಿದೆ. ಈಗಾಗಲೇ ಕಟಾವ್ಗೆ ತೆರಳಿರುವ ರೈತರನ್ನ ರೈತ ಸಂಘಟನೆಗಳು ಮತ್ತೆ ಪ್ರತಿಭಟನೆಗೆ ಮರಳುವಂತೆ ಬುಲಾವ್ ಕೊಟ್ಟಿವೆ. ಮತ್ತೊಮ್ಮೆ ದಿಲ್ಲಿ ಚಲೋ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಬೃಹತ್ತಾದ ಪ್ರತಿಭಟನೆ ನಡೆಸಲು ಅನ್ನದಾತರು ಸಿದ್ಧರಾಗಿದ್ದಾರೆ. कटाई का मौसम अब पूरा हो गया है और हम तमाम इलाके के किसानों से अपील कर रहे हैं कि अब अपने अपने मोर्चे पे वापस आओ. कई किसान गए थे कटाई के मौसम में, स्वाभाविक था. अपने अपने मोर्चे पे वापस आओ. जैसा कि आप जानते हैं, एक संगठन बीकेयू उग्राहा की तरफ से पहले ही कॉल दिया जा चुका था कि 21 तारीख को लोग वापस आए, तो उम्मीद है कि टिकरी बॉर्डर पे बड़ी संख्या के अंदर किसान 21 तारीख से आने शुरू हो जाएंगे. और संयुक्त किसान मोर्चा की तरफ से उसका स्वागत करते हुए ये कॉल दिया गया है कि 24 तारीख को हमारे 150 दिन पूरे होते हैं, तो 24 तारीख से शुरू करके हम किसानों को कह रहे हैं कि बस अब कटाई पूरी हो गई, अब फिर दिल्ली चलो का कॉल देते हुए किसानों को यहाँ पे बुला रहे हैं, मोर्चों को मजबूत कर रहे हैं ताकि इस किस्म की कोई हरकत ना होने पाए. ಇನ್ನು ಈ ಬಗ್ಗೆ ಮಾತನಾಡಿರುವ ರೈತ ಮುಖಂಡ ಯೋಗೇಂದ್ರ ಯಾದವ್, ಚುನಾವಣಾ ರ್ಯಾಲಿ, ಕುಂಭಮೇಳ ನಡೆಯುತ್ತಿದೆ. ಈ ನಡುವೆ ಪ್ರತಿಭಟನೆ ನಡೆಯುವುದರಲ್ಲಿ ತಪ್ಪೇನಿದೆ? ಪ್ರತಿಭಟನೆ ನಿಲ್ಲಿಸಿ ಎನ್ನುವ ನೈತಿಕತೆ ಸರ್ಕಾರಕ್ಕಿಲ್ಲ. ದೆಹಲಿಯಲ್ಲಿ ನಡೆಯುತ್ತಿರುವ ಪ್ರತಿಭಟನೆ ವಾಪಸ್ ಪಡೆಯಲ್ಲ ಎಂದು ಸರ್ಕಾರದ ವಿರುದ್ಧ ಗುಡುಗಿದ್ದಾರೆ. इनको कोरोना से कोई मतलब नहीं है. जहां इनकी मीटिंग होती है, लाखों की रैलियां होती हैं, तब कोरोना नहीं होता. सुबह प्रधानमंत्री कहते हैं कि कुंभ को ये कर दिया जाए, छोटा कर दिया जाए, शाम को कहते हैं क्या शानदार महान रैली बंगाल के अंदर हुई, ऐसी कभी हुई नहीं है. इस सरकार के पास कोई नैतिक अधिकार नहीं है और इसमें कोई शक नहीं है कि सरकार इस मौके का फायदा उठा के बेजा काम करने की कोशिश कर रही है. लेकिन किसान आंदोलन की तरफ से हम अपनी जिम्मेवारी से पीछे नहीं हटेंगे. ಇವೆಲ್ಲದರ ಜೊತೆಗೆ ಕೊರೋನಾ ನಡುವೆ ಪ್ರತಿಭಟನೆ ನಡೆಸಲು ತಯಾರಿ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಲಾಗ್ತಾ ಇದೆ. ಪ್ರತಿಭಟನೆಯಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾಗುವ ರೈತರೆಲ್ಲರೂ ಮಾಸ್ಕ್ ಧರಿಸಲಿದ್ದಾರೆ. ಸ್ವಯಂ ಸೇವಕರು ಈ ಬಗ್ಗೆ ಜಾಗೃತಿ ಮೂಡಿಸಲಿದ್ದಾರೆ. ಈವರೆಗೂ ದಿಲ್ಲಿಯ ಯಾವ ಗಡಿಯಲ್ಲೂ ಹಾಟ್ಸ್ಪಾಟ್ ಸೃಷ್ಟಿಯಾಗಿಲ್ಲ. ಇದನ್ನ ಮುಂದುವರಿಸಲಾಗುತ್ತೆ. ಜೊತೆಗೆ ರೈತರ ಟೆಂಟ್ಗಳಲ್ಲಿ ಸಾಮಾಜಿಕ ಅಂತರವನ್ನ ಕಾಪಾಡಿಕೊಳ್ಳುವುದು
ಪ್ರತಿಭಟನಾ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ವ್ಯಾಕ್ಸಿನೇಷನ್ ಸೆಂಟರ್ ಓಪನ್ ಮಾಡುವುದು, ಮೆಡಿಕಲ್ ಕ್ಯಾಂಪ್ ಮತ್ತು ಆಂಬ್ಯುಲೆನ್ಸ್ ಸೇವೆಯನ್ನ ಮತ್ತಷ್ಟು ಶಕ್ತವಾಗಿಸುತ್ತೇವೆ ಎಂದು ರೈತ ಮುಖಂಡರು ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. प्रतिरोध के दोनों अर्थ होते हैं, रेजिस्टेंस भी और इम्यूनिटी भी। तो प्रतिरोध का सप्ताह है जिसमें कोरोना से निपटने के लिए तमाम प्रिकॉशन हम लेंगे। 5 महीने से हम यहाँ हैं। जब आए थे तब भी कोरोना था, लेकिन एक बार आपको खबर आई कि कोई हॉटस्पॉट यहाँ पे बन रहा हो। दिल्ली में सैकड़ों हॉटस्पॉट बने, यहाँ एक भी हॉटस्पॉट कभी किसी मोर्चे पे नहीं बना। उसी ट्रेडिशन को आगे चलते हुए हम अगले में प्रतिरोध सप्ताह के अंदर निम्नलिखित काम करेंगे। पहला, कोरोना के बारे में, मास्क पहनने के बारे में अवेयरनेस, इसका प्रचार करेंगे, एनकरेज करेंगे। दूसरा, हर ट्रॉली और टेंट में कोरोना से बचाव की सावधानियों के लिए जानकारी दी जाएगी, इसका कुछ पर्चा हम बना रहे हैं। तीसरा, सभी मोर्चों पे वैक्सीनेशन कैंप का इंतजाम किया जा रहा है ताकि 45 साल की उम्र के बाद ऊपर जितने भी हमारे साथी हैं वैक्सीनेशन करवाना चाहें वो वैक्सीनेशन करवा सकते हैं। और तमाम जितने मेडिकल कैंप हमारे यहाँ, उन मेडिकल कैंप को हम मजबूत कर रहे हैं ताकि कोरोना से निपटने की तमाम बीमारियां, इंस्ट्रूमेंट्स, ऑक्सीमीटर वगैरह इन सब का इंतजाम पहले से बेहतर किया जा सके। एम्बुलेंस का अरेंजमेंट किया जा रहा है और आप देखेंगे कि कम से कम सरकारी इंतजाम से बेहतर इंतजाम तो हमारा रहेगा। ಒಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಮಳೆ, ಚಳಿ, ಬಿಸಿಲನ್ನ ಲೆಕ್ಕಿಸದೆ ಹೋರಾಟ ಮುಂದುವರೆಸಿರುವ ರೈತರು ಕೊರೋನಾ ರಣಕೇಕೆಯ ನಡುವೆಯೂ ತಮ್ಮ ಹೋರಾಟವನ್ನ ಮುಂದುವರಿಸುವುದಾಗಿ ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ರೈತರ ಹೋರಾಟ ಹತ್ತಿಕ್ಕಲು ರಣಹದ್ದಿನಂತೆ ಕಾಯುತ್ತಿರುವ ಆಡಳಿತ ವರ್ಗ ಕೊರೋನಾ ನೆಪವೊಡ್ಡಿ ಅನ್ನದಾತರ ಪ್ರತಿಭಟನೆಗೆ ಬ್ರೇಕ್ ಹಾಕುತ್ತಾ ಅಥವಾ ರೈತರ ಅಚಲ ನಂಬಿಕೆ ಗೆಲ್ಲುತ್ತಾ? ಈ ಮಧ್ಯೆ ರೈತರ ಆರೋಗ್ಯದ ಪ್ರಶ್ನೆಯೂ ಏಳುವುದರಿಂದ ಇವೆಲ್ಲ ಗೊಂದಲಗಳಿಗೆ ಪರಿಹಾರ ಏನು ಎಂಬುವುದೇ ಸದ್ಯದ ಪ್ರಶ್ನೆಯಾಗಿದೆ.